नमस्कार मंडळी. तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर आज आम्ही आलोय आमच्या मामा मामींच्या घरी. तर आज आम्ही विचार करतोय की जेवणाला नेमकं बनवायचं काय काय बनवूया मामी? अरे पालक आहे, आज पालक बनवूया का? पालक बनवूया. त्यापेक्षा एक काम करूया का, तुम्ही लास्ट टाइम पालक पनीर बनवला होता ना, मला शिकवा ना कसं बनवलेलं ते. ओके. खूप एकदम ताजा ताजा पालक आहे. तर चला आपण आज बघूया मामी आमच्या कशा पालक पनीर बनवतायत ते. चलो. पहिल्यांदा कढईमध्ये तेल टाकलंय. आता इथे मामीने घेतलेला आहे 5 कांदे. हे अख्खेच कांदे घ्यायचे. ह्याच्यामध्ये 4 ते 5 मिरच्या घेतल्यात, अद्रक लसूण घेतलेला आहे, इथे पुदिना घेतलेला आहे आणि इथे कोथिंबीर आहे. तर हे सगळं आपल्याला आता तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हा पालक आहे, हे सगळं आपल्याला एकत्रितपणे फ्राय करायचं आहे. हो ना मामी? हो. लास्ट टाइम बनलेली पालकची भाजी तर इतकी छान झाली होती, सगळ्यांना आवडली होती. मामी कांदे अख्खेच टाकायचे? हो, अख्खेच टाकायचे. हे मस्तपैकी असे फ्राय करायचे आणि थंड झाल्यावर मिक्सरला लावायचे, पेस्ट बनवायची. इथे मी पालकच्या आपण दोन जुड्या घेतल्या होत्या ना. हा, 2 जुड्या पालक घेतले होते. आता ते वाफेवर चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं. ती भाजी एकदम अशी कमी होईल. आता ती जितते जास्त झाकण ठेवायचं का? नाही. एकदम गॅसची फ्लेम एकदम जास्तच आहे. तोपर्यंत मामी मी पनीर कापून घेऊ का? हां, ठीक आहे. तर हे बघा, अर्धा किलो पनीर आणलेलं आहे आम्ही. तर त्याचे आपण तुकडे करून घेऊया. पनीर आपल्याला थोडं मोठा मोठाच कापून घ्यायचं. तर हे बघा, आपल्याला एवढे मोठे असे पीस करून घ्यायचे, छोटे नाही करायचे. तर हे बघा, आपलं पनीर एकदम इथे मोठ्या पीस मध्ये कापून तयार झालेलं आहे. तोपर्यंत आपण भाजी बघूया फ्राय झाली आहे का. हे बघा, मस्त असं त्याला पाणी सुटलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. मसाला ग्रेव्हीसाठी आपण हे वस्तू मसाला ही ग्रेव्ही बनवूया. तर ग्रेव्ही मध्ये काय काय टाकायचं सांगा ना मामी. त्याच्यामध्ये दही टाकायचं. हे थांबा, मी पनीर साईडला ठेवते, इकडे राहू दे. हां, तर इथे ताजं दही आहे. दही 4 चमच टाकायचे. आणि ह्याच्यामध्ये आता सगळे सुके मसाले टाकायचे आहेत ना. हां, हळद टाकायची, धना पावडर, जिरा पावडर, किचन किंग मसाला, लाल तिखट पण टाकायचंय. लाल तिखट पण टाकायचे. आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे, तर त्या हिशोबाने आपण आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचं. लाल तिखट टाकू शकतो. मीठ टाकायचं. त्याच्यात मीठ नाही टाकलेलं ना. तर असंच नेहमी आमच्या मामी काही काही स्पेशल खास रेसिपीज बनवत असतात. त्यांच्या हाताला एक मस्त चव आहे. पूर्ण असे मिक्स करून घ्यायचं.
ही आपली पेस्ट तयार झाली. जेव्हा पण आम्ही असं एकत्र येतो तेव्हा आम्ही नक्कीच काहीतरी असं वेगवेगळं बनवायचा प्रयत्न करत असतो. मला काही गोष्टी येत नसतील तर मी मामींना विचारत असते. हे आता झाले, गॅस बंद करूया. हे थंड भाजी झाल्यावर आपली फ्राय झालेली आहे चांगली. आता याला थंड करून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. मामी आता हे थंड झालेलं आहे, काय करू याचं आता? आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि त्याची पेस्ट बनवायची. ओके, चला तर मग आता याची मस्त स्मूथ अशी पेस्ट बनवून घेऊया. तोपर्यंत मी काय करू इकडे ही कढई आहे ना ती कढई गॅसवर- घेऊ का? हा. चला आता आपण फोडणी देऊया. तिकडे ग्रेव्ही बनते तर आपण इकडे आता फोडणीची तयारी करूया. वाव, या पेस्टचा तर एकदम मस्त वास सुटलेला आहे. चला आता आपण फोडणी काय काय घालायचं ते मला सांगा. तेल घेते मी. त्याच्यामध्ये तेल टाक. तेल घ्यायचं ना? हा ह्याच्यात आम्ही बटर वगैरे टाकू शकतो का मम्मी? हा टाकू शकतो. किती तेल टाकू अजून? अजून थोडं. हा बस. असं एकत्र मिळून मिसळून स्वयंपाक करायला मला तर खूप आवडतं. कधी स्वयंपाक होऊन जातो ते कळत सुद्धा नाही. तर इथे बघा खडे मसालेमध्ये 4 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, जिरे घेतलेले आहे, 3 ते 4 हिरवी वेलची घेतलेली आहे, 1 मसाला वेलची आणि 1 दालचिनी. तर हे आपण तेलामध्ये टाकून देऊया. आता काय डायरेक्ट वाढेल. आता हे वाटण आपण डायरेक्ट असं टाकून घेऊया. तशी भाजी बनवायला एकदम सोपी आहे, जास्त काही असं किचकट काम नाहीये. त्याच्यानंतर पाणी टाकूया. भाजी तर आधी आपली शिजलेलीच आहे त्यामुळे आपल्याला काही इथे जास्त वेळ नाही लागणार आहे. आणि इकडे मुलांची पण लुडबुड चालू होत आहे कारण त्यांना खूप भूक लागलेली आहे. आता जे आपण हे मागाशी जे मिश्रण तयार करून घेतलेलं सगळं सुक्या मसाल्यांचं ते आपण डायरेक्ट टाकून घेऊया याच्यात. एकदम कमी वेळात आणि छान अशी बनणारी ही भाजी आहे. एकत्र करून द्या. वास इतका मस्त येतोय ना, खूप छान. ह्याच्यामध्ये आता ह्या स्टेजला सुद्धा आपण बटर टाकू शकतो. आता जे आपलं मिक्सरच्या भांड्यातलं जे पाणी होतं ते एक पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुवून आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. गॅस कमी करू का थोडे मामी? कमी कर लागेल. आता हे तळाला चिकटू नये म्हणून थोडं गॅस कमी करूया. आणि याच्यामध्ये जे पाणी होतं मिक्सरचं भांडं वगैरे मसाला धुवून ते आपण पाणी टाकून घेतलं. आता ह्याची कन्सिस्टन्सी आपल्यावर आहे, तुम्हाला कसं आवडतं तसं पातळ किंवा थिक ग्रेव्ही तुम्ही आपल्या ह्याच्या पद्धतीने करू शकता. हे बघा अशा थिकनेस ठेवलेला आहे, ते नंतर शिजून अजून घट्ट होणारच आहे. आता याला उकळी आली ना की आपण गॅस थोडं कमी करूया म्हणजे ते उडणार नाही वरती. आता त्याला उकळी फुटलेली आहे. त्याला खूप छान असा कलर येतो. कलर आला ना की त्याच्यावर क्रीम टाकायची पेस्ट. म्हणजे त्याला तेल सुटू द्यायचंय. हा छान दिसते. थोडा वेळ ठेवते कमी गॅस. तर आता दिवाळीचे दिवस चालू आहेत त्यामुळे आजूबाजूला तुम्हाला फटाक्यांचा आवाज पण येत असेल. तर तुमची सुद्धा दिवाळीची तयारी झाली की नाही ते सांगा मला कमेंट करून. आणि आता आपली भाजी इथे मस्त तेल सुटत आहे. त्याला मध्ये मध्ये हलवत राहूया नाहीतर मग ते खाली चिकटून जाईल.
आम्ही पनीर कधी टाकायचं याच्यामध्ये? आता फ्रेश क्रीम टाकू जरा. पहिला फ्रेश क्रीम टाकूया. हा. फ्रेश क्रीम म्हणजे आपण हे घरच्या साईपासूनच बनवलेलं आहे, घरीच बनवलेलं आहे. तर आपण इथे 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम टाकून घेऊया. सगळीच टाकू. नंतर थोडं राहू दे, थोडं गार्निशिंगला ठेवूया आपण. खूप छान मस्त वास येतो. आता नेक्स्ट स्टेप काय? आता ही थोडीशी मी शिल्लक ठेवलेली आहे कारण मी थोडं गार्निशिंग साठी त्याच्यामध्ये पनीर टाक. तर इथे बघा अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे. हे पनीर तुम्ही फ्राय करून सुद्धा घेऊ शकता. आम्हाला हे असंच आवडतं म्हणून मी असंच टाकते. सगळं पनीर मी इथे टाकून घेतलेलं आहे. तर आता परत एकदा आपण त्याला मस्त हलवून घेऊया. आता पनीर टाकल्यावर जास्त काही उकळायची गरज नाहीये. एक 4 ते 5 मिनिटच आपल्याला उकळवायचं आहे. आणि मग सगळे मसाले पनीरला लागले की आपण मग गॅस बंद करून घेऊया. त्याच्या आधी कसुरी मेथी टाकायची का? तर इथे बारीक मस्त अशी कसुरी मेथी क्रश करून टाकायची आहे. म्हणजे कसुरी मेथीचा एक छान अरोमा येईल त्याला. कसुरी मेथीमुळे मस्त सुगंध येतो, पदार्थाची चव खूप छान वाढते. तर नेहमीच पनीरची भाजी अशी खाण्यापेक्षा काहीतरी वेगळी म्हणून ही भाजी तुम्ही करू शकता. इथे झाकण थोडं अजून ठेवते. 3-4 मिनिटं ठेवू का? कमी गॅस करून. तर आपली भाजी रेडी आहे. मी आता सर्व करते. तर आता आपण थोडीशी जी मगाशी उरलेली होती फ्रेश क्रीम ती आपण वरतून टाकून घेऊया. तर आता दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन पण असा बनवून आणि खाऊन पण कंटाळा आलाय. तर ही भाजी एकदम झणझणीत बनवायला मस्त सोपी आहे. थँक्यू मामी शिकवल्याबद्दल. चला तर आज आम्ही तुम्हाला आमच्या मामींच्या हातची खास टम्म फुगलेली चपाती दाखवते. काय टिप देऊ शकता तुम्ही चपाती बनवताना? इथे चपाती बघू शकता तुम्ही, त्यांनी किती पातळ लाटलेली आहे एकदम. तरी पण ती एकदम अशी टम्म फुगणार आहे. आणि चपात्या कशा करायच्या हे मी आमच्या मामींकडूनच शिकलेली आहे. तर आमच्या मामीला आजत आहेत. वाव. तुम्ही बघू शकता किती सुंदर चपाती झालेली आहे. एकदम अशी दिवसभर मौसूद राहणारी चपाती तयार होते. आता ह्याच्यावर आपण गरमागरम तूप लावून घेऊया. तर इथे मी भाजी प्लेट मध्ये सर्व केलेली आहे. त्याच्यासोबत खायला असा मस्त चपट्यांमध्ये कापलेला असा हा कांदा आणि मस्त अशा गरमागरम लुसलुशीत चपात्या. तर आता आपली ही डिश तयार झालेली आहे, पालक पनीर. तर तुम्ही पण अशी नेहमीची पनीरची भाजी खाण्यापेक्षा असं काहीतरी नवीन म्हणून नक्की काहीतरी ट्राय करून बघा. खूप छान होते, तुम्हाला नक्की आवडेल. आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.